आधीच राडा झाला, नाहीतर फडणवीसांनी खेळलेला डाव लगेचच समजला नव्हता। शिंदेंवरती खरा गेम फडणवीसांनीच केलाय। शिंदेंचे हे 7 आमदार कधीही फुटतील असंच नाही, दाखल्यानिशी सांगते। तारीख 16 एप्रिल, घटनेचे ठिकाण बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या समोर शिवसेनेच्या 2 गटात राडा झाल्याची घटना समोर आली होती। सुरुवातीला बाचाबाचीवरून प्रकरण धक्काबुक्कीवर गेलं। यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गटबाजी असल्याचं उघड झालं होतं, मतभेद असल्याचं सुद्धा समोर आलं होतं। नंतर देऊळगाव राजा येथे एका हॉटेलमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली गेली होती। तारीख 13 एप्रिल, घटनेचं ठिकाण धाराशिव, सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघासोबतच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी धाराशिव शिवसेनेच्या कामाचा आढावा घेतला। पक्षश्रेष्ठींसमोरच धाराशिव शिवसेनेतील गटबाजीचे दर्शन पहिल्या सेकंदात झाले। जिल्हा प्रमुख अजित पिंगळे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा गट एकमेकांना भिडला। शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच भाजपला मदत केल्याचा आरोपही करण्यात आला। खासदार शिंदे यांनी मध्यस्थी करत आता काय मारामारी करायची का, खाली बसा असे सांगत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शांत केलं। तारीख 20 एप्रिल, घटनेचं ठिकाण सातारा, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डावलण्याचा, कार्यक्रमांना न बोलावण्याचा, बॅनरवरती फोटो न लावण्याचा आरोप केला। एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या सभेला महेश शिंदे गेले नाहीत। त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नसल्याचंही म्हटलं आणि भाजपशीच आपली पूर्वीची जवळीक असल्याचं सांगून शिंदेंचाच आमदार काल उलटल्याचं दर्शन झालं। त्यानंतर म्हणजे साताऱ्यानंतर काल छत्रपती संभाजीनगरच्या शिंदे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकावरून बेबनाव पाहायला मिळाला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत शिंदे सेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळे यांचं नाव जाहीर करण्यात आलं। दुसरीकडे या निवडीविरोधात क्रांती चौकात काही इच्छुक रस्त्यावरती उतरले। या निवडीवर नाराजी व्यक्त करत इच्छुक पदाधिकारी विनोद बनकर यांनी गंभीर आरोप केले। क्रांती चौकात विनोद बनकर यांनी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन छेडलं। तारीख 15 एप्रिल, घटनेचं ठिकाण ठाणे। मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नरेंद्र मालुसरे यांच्यावर पक्षाच्याच इतर कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजी आणि निवडणुकीतील उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू होती। ही धुसफूस अखेर उफाळून आली आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले। हा सगळा राडा सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झाला होता। कार्यकर्तेच एकमेकांना मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसतं। आता साताऱ्याबद्दल थोडंसं विश्लेषणात्मक बोलूयात। शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि इतर नेत्यांवरती साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप हा मागच्या महिन्यात झाला। देसाईंनी मला 100 पोलिसांनी मारलं असं विधान केलं। शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी मात्र त्यांचेच मंत्री देसाईंच्या या आरोपांना विरोध केला आणि पोलिसांवरती आरोप करणं चुकीचं आहे असं म्हटलं। यामुळे शिंदे गटातच अंतर्गत मतभेद उघड झाले। देसाईंनी महेश शिंदे यांना डावलणं, कार्यक्रमांना न बोलावणं, बॅनरवर फोटो न लावणं असे आरोप केले। महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर देत 5 वर्ष पालकमंत्री पदात शिवसेनेची ताकद जी आहे ती 30 सदस्यांपर्यंतच पालकमंत्र्यांना वाढवता आली आहे असं त्यांनी म्हटलं। महेश शिंदे यांनी मी मूळचा भाजपचाच आहे, अपघाताने मी शिवसेनेमध्ये आलोय, स्वतःच्या जीवावरती निवडून आलो असं जाहीर केलं। एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यामध्ये महेश शिंदे यांना निमंत्रण न मिळाल्यानं ते कार्यक्रमाला गैरहजर राहिले। बॅनरवर त्यांचा फोटो गायब असल्याचं प्रकरण चव्हाट्यावर आलं। विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी एसपींचे तात्काळ निलंबन करण्याचे आदेश मागच्या महिन्यात दिले। फडणवीस यांनी विधिमंडळाला निलंबनाचा अधिकार नाही असं स्पष्ट केलं, पण चौकशीसाठी एसपींना सक्तीची रजा दिली। 20 एप्रिल 2026 रोजी राज्य सरकारने एसपी तुषार दोशी यांची सांगली एसपी म्हणून बदली केली आणि केवळ 11 महिन्यातच त्यांना नवीन पदी टाकलं गेलं आणि त्या ठिकाणी नवीन एसपी म्हणून डीसीपी निखिल पिंगळे यांची नियुक्ती झाली आहे। झेडपी निवडणुकीतील राडा प्रकरण आणि देसाईंचा दबाव या गोष्टींसाठी परिणाम मानला जातो। आताच्या या सगळ्या घटनांची जी मी तुम्हाला टाइमलाईन सांगितली, यावरून एकटे महेश शिंदे म्हटले की मी मूळ भाजपचाच कार्यकर्ता आहे, मी अपघातानं शिंदे गटात आलोय आणि म्हणून महेश शिंदेंसारखा साधा आमदार सध्या एकनाथ शिंदेंना थेट नडतोय।
जिकडे शंभूराज देसाईंपासून आमदार खासदार यांनी अख्खा विधानमंडळ विधान परिषद डोक्यावर घेतली होती, एसपींचे निलंबन करा म्हणून सांगत होतं, मंत्र्यांना 100 पोलीस ओढतायत असं सांगत होते, तिथे महेश शिंदे नावाचे हे आमदार एकटे शंभूराज देसाईंना भिडले आणि पर्यायी एकनाथ शिंदेंनाही थेट भिडले। ते निवडून तर शिंदे गटाच्या तिकिटावर आले, मात्र तरीही थेट एकनाथ शिंदेंना ओपन चॅलेंज देऊन सांगतात की मी अपघाताने शिंदे गटात आलेलोय, इथे मुळात शिवसेनेची काही ताकदच नाहीये, निवडून आलोय तुम्ही माझ्या जीवावर। इतकं काही बोलण्याची ताकद जी महेश शिंदेंची झाली आहे ती तुम्हाला असं वाटतं की ही फडणवीसांच्या वरद हस्ताशिवाय झाली आहे? इथे घेऊयात 1 मिनिटांचा ॲड ब्रेक। युद्धांच्या परिणामामुळे अनेक लोकांचे जीवन आर्थिकदृष्ट्या विस्कळीत झालंय आणि यामुळे अनेक लोक मला कमेंट सेक्शनमध्ये विचारतात की आपले उत्पन्न कसं वाढवावं। म्हणून मी तुम्हाला एका उत्तम ॲपची ओळख करून देऊ इच्छिते, मार्केटूल। हे SEBI नोंदणीकृत ॲप आहे जे भारतामध्ये वेगाने वाढतंय। मार्केटवर असो वा खाली असो तुम्ही ट्रेडिंगद्वारे चांगले इन्कम मिळवू शकता आणि त्यांच्याकडे एक एक्सपर्टची टीम सुद्धा आहे जी पर्सनली कॉल करून तुमच्यासाठी कोणते पर्याय फायदेशीर ठरतील यावरती तुम्हाला मार्गदर्शन करतात। चला पाहूयात याचा वापर नेमकी कसा करायचा। मी येथे एक पिन टाकून लॉग इन केलंय, फक्त फॉलो ट्रेंड वरती क्लिक करा। हे तुम्हाला बाजारातील फायदेशीर ट्रेंड दाखवतं जे तुम्ही फक्त एका क्लिकने फॉलो करू शकता। होय, तुम्ही येथे अगदी कमी गुंतवणुकीच्या रकमेने ट्रेडिंग सुरू करू शकता, तर इतर ॲप्सवर तुम्हाला गुंतवणुकीसाठी 3 पट अधिक पैशांची गरज असते। यात एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर देखील आहे जे तुम्हाला नुकसानीपासून वाचवते। जेव्हा एखादा ट्रेड तोट्याच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा तुम्हाला जास्त नुकसान होऊ नये म्हणून तो ट्रेड आपोआप थांबवला जातो आणि त्यांचे ब्रोकरेज देखील या क्षेत्रातील सर्वात कमी ब्रोकरेजपैकी एक आहे। बघा, नफा ट्रेंडनुसार वाढत होता, मी स्टॉप ट्रेंडवरती क्लिक केलं आणि बस झालं। इतक्या कमी वेळामध्ये 1306 चा नफा बुक केला। तुम्ही ही संपूर्ण सुविधा फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाइम वापरू शकता। तुम्ही येथे सोने, चांदी, कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या सर्व कमोडिटीजमध्ये सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत अगदी सहजपणे ट्रेड करू शकता। मार्केटूल ॲप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं। बघा, लोकांनी आधीच एका दिवसात 11,850, एका महिन्यात 70,468, एका वर्षात 5,03,940 चा प्रॉफिट कमवला आणि मार्केटूल या प्रॉफिटवर कोणतेही चार्जेस आकारत नाही। मार्केटूल ॲपचे आतापर्यंत 20 लाखांहून अधिक डाउनलोड झालेत। मग घाबरण्याचे कारण काय? लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, कमेंट्स मध्ये पिन देखील केलेली आहे, जा आणि मार्केटूल ॲप तपासा। देवेंद्र फडणवीस यांनी आता महेश शिंदेंना उघड होण्यासाठीचे आदेश दिलेत का असा प्रश्न आहे। कदाचित सातारा झडपीमध्ये झालेला राडा हा फडणवीसांनी शिंदे गटामध्ये पेरलेले आमदार जे लगेच बाहेर फोडायचे नव्हते ते वेळेआधीच महेश शिंदेंच्या रूपाने बाहेर पडलेत का? आणि एक महेश शिंदे नाही तर असे एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये फडणवीसांनी किंवा भाजपने पेरलेले किती आमदार आहेत जे वेळेनुसार अशीच नांगी एकनाथ शिंदेंवर टाकतील, त्यांची सुद्धा यादी सगट माहिती घेऊया। सुरुवातीला या यादीत नाव येतं ते म्हणजे रावसाहेब दानवेंची मुलगी संजना जाधव। रावसाहेब दानवे मूळ भाजपचे, मात्र त्यांची मुलगी संजना जाधव या शिंदे गटाच्या तिकिटावरती विधानसभा लढल्या। अमोल खताळ, विखे पाटील समर्थक, अपघाताने शिंदे गटाचं तिकीट घेऊन निवडून आलेत। विठ्ठलराव लंगे, विखे पाटील समर्थक, मूळ भाजपचेच म्हणावे लागतील, तेही शिंदे गटामध्ये अपघाताने आलेत। महेश शिंदे एक्सपोज झालेत। निलेश राणे, नारायण राणेंचे पुत्र, अपघाताने शिंदे गटात आलेत। राजेंद्र गावित, माजी भाजपाचे नेते, ते सुद्धा शिंदे गटामध्ये अपघाताने आलेत। मुरजी पटेल, हे सुद्धा माजी भाजपचे कॉर्पोरेट आहेत। एकंदरीत जर या सगळे नावं जर बघितले आणि यापेक्षाही खूप लंबी यादी आहे, मात्र मी मुख्य अशी नावं सांगितली, निलेश राणे, विठ्ठलराव लंगे, अमोल खताळ, महेश शिंदे, रावसाहेब दानवेंची मुलगी, हे सगळे लोक मूळचे भाजपचे, मात्र ते काही काळासाठी शिंदे गटात ठेवलेत। आता सातारा झडपी जशी ताब्यात घ्यायची वेळ आली त्यावेळी शिंदे गटातीलच महेश शिंदे आपल्याकडे वळवून भाजपनं आपला पहिला आमदार शिंदे गटातील आपल्या बाजूने फोडला आणि आता ही भली मोठी लिस्ट आहे की जी कधीही भाजपकडून बाहेर पडू शकते। त्यामुळे शिंदेंवरती जो इथून पुढच्या काळात मोठा डाव केला जाईल तो डाव फडणवीस किंवा भाजपच करेल, यावरून या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब होत आहे। एसपींचं निलंबन सुद्धा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना, नीलम गोरे उपसभापती असताना फडणवीसांनी होऊन दिलं नाही। थोडक्यात सत्ताधारी नाही तर शिंदेंवरती आमचाच कंट्रोल आहे हा मेसेज पोहोचवला। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिंदे गटाची युती होत होती, तिथेही त्यांनी अजित पवारांचे सदस्य सोडले। म्हणजे साम दाम दंड भेद वापरून किंवा पर्यायाने ठाकरे पवारांना थोपण्यासाठी जे आपलेच लोक भाजपाने
शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये उतरवले होते. वेळेनुसार जेव्हा झेडपी असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषदा असेल, बाजार समिती असतील, ती ताब्यात घेण्याची वेळ येईल, त्यावेळी भाजपा आपापले आमदार आपल्या बाजूने फोडणार आणि महेश शिंदे त्याचं उत्तम उदाहरण आहे. या सगळ्या खेळीबाबत तुम्हाला काय वाटतंय? एकनाथ शिंदेंनी आत्ताच आपल्या कुबड्या बाजूला करून घ्याव्या की कुबड्या फेकून देण्यापर्यंतची वाट पाहावी? या सगळ्या गोष्टींवर तुम्ही व्यक्त व्हा. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जाता जाता महत्त्वाची आठवण, मार्केटवूल ॲप भारतात वेगानं वाढतंय आणि त्याचे आतापर्यंत 20 लाखांहून अधिक डाउनलोड झालेले आहेत. तर या ॲपद्वारे ट्रेडिंगचा प्रवास तुम्ही सुरू करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, कमेंटमध्ये पिन देखील केलेली आहे, जा आणि लगेच तपासा.